प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर मी आज बनवलेले आहे मुंबईची स्टाईल क्रिस्पी डाळ वडा। साऊथ स्पेशल म्हटलं की इडली, उत्तप्पे, अप्पम असेल किंवा डोसा, तसेच हा डाळवडासुद्धा प्रसिद्ध आहे आणि करायला पण एकदम साधा सोपा आहे आणि मस्त खायला। आता पावसाळा पण आहे, मस्त कुरकुरीत आणि चटकदार लागतो। तर चला पाहूयात। तर पाहू शकता आता डाळवडा बनवण्यासाठी मी एक वाटी काय केलेली आहे, ती चण्याची डाळ घेतलेली आहे, म्हणजे जिला आपल्याकडे आपण हरभरा डाळसुद्धा म्हणतो। तर आता ही डाळ आपल्याला काय करायची आहे, भिजत टाकायची आहे। तर आपल्याला ही डाळ कमीत कमी 3 तास भिजत टाकायची आहे। आता आपण इथे थंड पाण्याचाच वापर केलेला आहे। तर चला आता ही 3 ताससाठी भिजत ठेवायची, कारण गरम पाणी जर वापरलं तर डाळवडा खावता तेलकट होतो, त्यामुळे थंड पाणीच वापरायचं आणि 3 तासात ही डाळ आपल्याला भिजवून द्यायची आहे। तर चला बघा, पाहू शकता आता मी 3 तास ही डाळ जी आहे ना भिजत ठेवली होती। आता ही व्यवस्थित भिजलेली आहे, पाहू शकता। आता ही स्वच्छ आपल्याला काय करायचं आहे, 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। तर चला आता ही डाळ जी आहे मी स्वच्छ धुवून घेते, हे वरचं पाणी काढून टाकते। तर हे बघा, डाळ पाहू शकता मी ना स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आता डाळवडा बनवण्यासाठी पाहू शकता मी ना एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, किंवा तुम्ही 2 मीडियम आकाराचे कांदे घेऊ शकता। एक वाटी डाळीला लसूण कांडी घेतलेली आहे सोलून, कोथिंबीर 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, थोडेसे आल्याचे काप घेतलेले आहे, 1 चमचा धने आणि 1 चमचे घेतलेले आहे बडीशेप। तर आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचे, हे धने आणि बडीशेप जे आहे ना हलकेसे आपण भाजून घेऊया, कारण भाजून घेतल्यामुळे काय त्याचा छान असा वास जो आहे ना वड्यामध्ये राहतो। तर चला आता अगोदर हे मी भाजून घेते, एकदम पटकन भाजलं जातं, जास्त वेळ लागत नाही। तरी बघा हे भाजून झालेलं आहे, गॅस केला आहे बंद। आता थंड झालं की आपण बारीक करून घेऊया। तर चला तर हे थंड झालेलं आहे, एक मिक्सरच्या भांड्यामध्ये तर हे मी बारीक करून घेते। तरी बघा आता आपण बारीक करून घेतलेलं आहे, थोडंसं भरडच राहणार कारण ते थोडंसं आहे म्हणून। आता याच्यामुळेच आपल्याला काय करायचं आहे, लसूण, आलं आणि हिरव्या मिरच्या जे आपण घेतलेल्या आहेत तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहे। आता याच्यातच आपण काय करूया, ही डाळसुद्धा बारीक करून घेऊया। आता डाळ बारीक करताना काय करायचं आहे, आपल्याला बनवायचं आहे डाळ वडा, त्यामुळे एकदम बारीक अजिबात नाही करायची, त्याच्यामध्ये थोडीशी अशी डाळ राहिली पाहिजे। आपण ज्याला भरड म्हणतो किंवा जाडसर बारीक करून घ्यायचं आहे, एकदा दोनदाच फिरवायचं आहे, जास्त फिरवायची गरज लागत नाही। आणि पाण्याचा वापर जो आहे ना अजिबात करायचा नाही आहे, कारण आपला वडा जो आहे ना क्रिस्पी झाला पाहिजे। बघा अशा पद्धतीने भरड काढलेली आहे, त्याच्यामध्ये अख्खी डाळसुद्धा दिसत आहे। अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, डाळ जी आहे ना बारीक करून घ्यायची आहे। आणि पुन्हा सांगते की पाण्याचा वापर करायचा नाही, कारण वडे जे आहे आपले छान क्रिस्पी कुरकुरीत झाले पाहिजे म्हणून। तर चला अशा पद्धतीने आता ही डाळसुद्धा आपण बारीक करून घेऊया। तर आपण जाडसर भरड म्हणतो तशी, किंवा बघा अशी, तसं आपण बारीक करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आता आपण काय करूया, सगळी डाळ जी आहे ना मी बारीक करून घेते। तर बघा पाहू शकता, तर सगळी डाळ जी आहे आपण बारीक करून घेतलेली आहे। हे बघा असं जाडसर हाताला सहज दिसते आणि डाळ स्वतःच्यातली दिसत आहे, अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची। आता याच्यामध्ये आपण टाकूया हे बडीशेप आणि धने जे बारीक करून घेतलेले आहेत ते, आणि कोथिंबीर। आता आपण डाळवड्यासाठी जे आहे पीठ मिक्स करून घेऊया। आणि हा मोठ्या आकाराचा कांदा घेतला तर मी बारीक चिरून, किंवा तुम्ही मीडियम आकाराचे 2 कांदे बारीक चिरून घेऊ शकता। आणि हा घेतलेला आहे मी ओवा। आता डाळीचा कुठलाही पदार्थ असेल त्याच्यामध्ये ओवा टाकायचाच, म्हणजे काय होतं तर खाताना त्याचा गॅस पकडत नाही, किंवा तो पदार्थ जो आहे ना हलका फुलका होतो। अर्धा चमचा मी हळद पावडर टाकले आहे, 1.5 चमचा ओवा आणि 1 चमचा आपण घेतलेला आहे जिरे। आता सगळं साहित्य आपण टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ, आणि आता आपण याचं बाइंडिंग छान येण्यासाठी आपण इथे वापरलेलं आहे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर। अगदी तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता, कारण हे बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे कॉर्नफ्लॉवर वापरलेलं आहे। आणि काय होतं, कॉर्नफ्लॉवर वापरल्यामुळे वडेसुद्धा छान क्रिस्पी होतात आणि तेलकटसुद्धा होत नाही, काय नाही। तर हे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे। जर तुम्ही कधी मुंबईमध्ये गेला असेल तर तिथे बघा जसे मेंदू वडे असतात, किंवा इडली, उत्तप्पे, अप्पम जसे साऊथचे स्पेशल आहे ना, तसे हा डाळवडासुद्धा भेटतो आणि खायलासुद्धा एकदम छान लागतं। तर पीठ जे आहे ना मळून झालेलं आहे। आता आपण बनवूयात चटणी। आता डाळवडा म्हटलं की नारळाची चटणीसुद्धा आहे, तर मी अर्धी वाटी असे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे, थोडासा पुदिना घेतलेला आहे स्वच्छ धुवून, आणि थोडीशी मी कोथिंबीर घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या, लसूण घेतलेला आहे आणि आलं घेतलेलं आहे। आता यानं चटणी बनवण्यासाठी आलं आणि लसूणचा कमी वापर करायचा। आणि भाजकी डाळ घेतलेली आहे 1 वाटी, मी साधारण 3 चमचे आहे। थोडंसं तेल टाकून ही भाजून घ्यायची, कारण पावसाळा आहे, डाळ काय होते नरम पडते, थोडीशी भाजली की ती छान कुरकुरीत होते आणि मग चटणी पण छान होते, म्हणून थोडीशी हलकीशी भाजून घ्यायची। थंड झाले की आता याची आपल्याला मिक्सरमध्ये काय करायचे आहे, सगळं आपल्याला एकजीव करून
बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे वड्यासोबत. कारण वडा म्हटलं की त्यासोबत चटणीसुद्धा हवी, साऊथची स्पेशल नारळाची चटणी. तर हे बारीक करून घेऊया. तर पाहू शकता आम्ही बारीक करून घेतलेलं आहे. पहिलं पाणी टाकलं नव्हतं. आता याच्यामध्ये आपण टाकूया अर्धा चमचा लिंबाचा रस, म्हणजे लिंबू पिळलेला आहे, आणि साखर टाकलेली आहे अर्धा चमचा, आणि चवीनुसार मीठ. म्हणजे चटणीसुद्धा छान आंबट गोड लागली पाहिजे, म्हणजे खाताना पण आपल्याला जी चव आहे ना ती व्यवस्थित मस्त आली की खायला पण मस्त वाटतं. आता हे बघा चटणी आपली तयार आहे. आता याला तडका द्यायचा आहे. मी 2 चमचे तेल घेतलं, त्याच्यामध्ये मोहरी टाकली आणि 1 चमचा जिरे. आता छान फोडणी झाली की नारळाची चटणीवर टाकायची, म्हणजे आपली ही चटणीसुद्धा नारळाची तयार आहे. तुम्ही ओला खोबरंसुद्धा वापरू शकता. मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, जसं आपल्याकडे अवेलेबल असेल तसं. तर पाहू शकता आपली नारळाची चटणीसुद्धा तयार आहे. तर चला आता आपल्याला काय करायचं आहे, मस्त क्रिस्पी कुरकुरीत डाळवडे जे आहे ना काढून घ्यायचं आहे. बघा पीठसुद्धा तयार आहे. तर तेल अगोदर छान तापून द्यायचं आणि गॅस काय करायचा स्लो करायचा. आता एक असा उंडा घेतलेला आहे. तर डाळवडं म्हटलं तुम्ही पाहिलं असेल का थोडेसे साईजनी मोठे असतात, त्यामुळे आपण पण असे मोठे मोठे करून घेणारे, हातावरती असे थापून घ्यायचे. हे बघा अशी डाळ जी आहे ना व्यवस्थित दिसली गेली पण अशा पद्धतीने आपण छान बारीक करून घेतलेलं आहे. म्हणजे बारीक करताना सुद्धा आहे ना, जेव्हा डाळ बारीक करतो ना तेव्हा काळजी घ्यावी लागते की त्याची अशी भरड काढावी लागते, म्हणजे वडासुद्धा छान कुरकुरीत क्रिस्पी होतो. अगदी तुम्हाला फिलिंग ना मुंबई डाळवडा खाल्ल्यासारखं घरच्या घरी येईल. आणि आपण जर बाहेर पाहिलं तर 2च येतात एका डिशमध्ये 40-50 रुपयाला. आता घरी म्हटलं तर आपल्याला खायचं प्रमाण नसतं आणि आवडीने सुद्धा खातात, भरपेट तुम्ही खाऊ शकता. तर हे बघा अशा पद्धतीने आपण डाळवडे जे आहे बघा करून घेऊया. मस्त अगदी तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी करू शकता, किंवा सकाळी नाही जमलं तर आता पावसाचं वातावरण आहे, मग 4-5 वाजता मुले स्कूलवरून येतात तेव्हासुद्धा करू शकता. आवडीने खातील आणि एकदम छान होतं आणि तेलकटसुद्धा होत नाही. खायला पण जरा काही वेगळं असलं नाश्त्याला की त्यांनासुद्धा आवडतं. तर चला आता हे वडे जे आहे छान फ्राय करून घेऊया. जसजसे फ्राय होत जातात तसं त्याचा कलर ना चेंज होत जाते, बघा पाहू शकता. आणि आता ना आमच्याकडे पाऊस पण पडत आहे ह्या वेळेला. आता वाजलेले आहे 5:30. आणि मग छान आता गरमागरम डाळवडे काढले की मस्त नारळाची चटणी आणि मस्त गरमागरम चहा बनवला की खायलासुद्धा एकदम मजा येईल. हे बघा पाहू शकता. आता हे वडे जे आहे ना हे बघा झालेले आहेत. आणि तळताना पहिला स्लो गॅस करायचा आणि नंतर एकदा आपण टाकून घेतले की मिडियम गॅसवर छान फ्राय करून घ्यायचे, असा ब्राऊन कलर येतपर्यंत. आता हे वडे जे आहे डाळवडे फ्राय झालेले आहेत. आता हे आपण काढून घेऊया. तर पाहू शकता अजिबात तेलकटसुद्धा झालेलं नाही. तर चला बघा अशा पद्धतीने आता आपण बाकीचे पण डाळवडे जे आहे ना ते बनवून घेऊया. एक गोळा करून घ्यायचा ना हातावरती काय करायचा थापून घ्यायचा आणि अलगद तेलामध्ये सोडायचा. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. खायला पण छान लागतो आणि घरच्या साहित्यामध्येच होतो आणि काहीतरी नाश्त्यासाठी वेगळं बनवलं ते आपल्याला पण छान वाटतं. तर हे बघा मस्त आता हे वडे जे आहे ना आपण फ्राय करून घेऊया. तर चला थोडासा वेळ लागतो फ्राय व्हायला, कारण आतून पण व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे, त्यामुळे फ्राय करून घेताना व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायचे. बघा हे झालेले आहे, पाहू शकता अगदी मस्त दिसतंय आणि खायला पण छान क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतात. तर अशा पद्धतीने आता हे डाळवडे सगळे मी फ्राय करून घेते. तर हे बघा पाहू शकता आपले हे डाळवडे जे आहे ना हे बघा फ्राय करून घेतलेले आहे. बघा मस्त अशी डाळ दिसली पाहिजे. आणि बघा इकडे नारळाची चटणीसुद्धा आपली तयार आहे. तर आता हे खायचं कसं तेही तुम्हाला सांगते. पाहू शकता एकदम क्रिस्पी झालेलं आहे. हे बघा थोडीशी नारळाची चटणी टाकायची आणि त्याच्यावरती मस्त असा हा वडा, म्हणजे नारळाच्या चटणीसोबत तुम्ही खा, कारण नारळाच्या चटणीसोबतच हा छान लागतो. तर हे बघा मस्त आपला डाळवडा जो आहे ना तयार झालेला आहे. अशाच खूप साऱ्या साऊथच्या रेसिपी आहेत. इडली असेल, डोसा असेल, वाटी इडली असेल, असे आपण खूप सारे पाहिलेले आहे आणि त्याची लिंक नाही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, तुम्ही नक्की पहा. आणि बघा मस्त आपला डाळवडा तयार आहे. की असा कुरकुरीत आणि क्रिस्पी डाळवडा खायला आवडतो का कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा डाळवडा कसा झालेला आहे. धन्यवाद.